डोंबिवलीमध्ये असलेली आयरे गावामध्ये समर्थ बिल्डिंग इमारतीला अ, अ, अनधिकृत बिल्डिंग तोडण्यासाठी महापालिकेने नोटीस दिलेली आहे. आणि मग त्या संदर्भात सर्व सोसायटीचे सदस्य काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी आयुक्तांशी चर्चा केली की या ज्या इमारती आहेत त्या इमारती मध्ये राहणारे रहिवासी कुठेही विस्थापित होऊ नये आणि मग त्या लोकांना क्लस्टरमध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत, शासन प्रयत्न करत आहेत. अनेक शासनाच्या माध्यमातून बैठकही झालेल्या आहेत आणि मग त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आयुक्तांशी चर्चा केली आणि मग त्यांचा निरोप आल्यामुळे आम्ही सर्व समर्थ सोसायटीचे सदस्य आणि मी आमचे पदाधिकारी राजेश कदमजी, सागरजी जयदे आणि सर्व आम्ही आयुक्तांशी चर्चा केली की कुठल्या हालतमध्ये त्या इमारतीला इजा पोचू नये. कारण 5 ते 6 वर्ष झाली ते लोक तिथे राहतात आणि एक स्वतःची पुंजी जमा करून बँकेतनं लोन काढून थोडे थोडे पैसे जमा करून त्या इमारतीमध्ये घरं घेतलेली होती आणि त्यांना कुठल्या माहिती नव्हतं की ती बिल्डिंग अनलिगल आहे का काही आहे. आणि ज्यांनी त्यांची फसवणूक केली त्यांच्या कारवाई नक्कीच झाली पाहिजे, पण इमारतीवर कारवाई न होता त्यांना विस्थापित न करता त्यांची इमारत कशी वाचेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तिला क्लस्टरमधून जाऊ द्या किंवा कशाही माध्यमातून जाऊ द्या, पण ती इमारत वाचली पाहिजे. या अनुषंगाने आम्ही सर्वजण आयुक्तांना भेटीसाठी आलो होतो आणि निवेदन देण्यासाठी आलो होतो. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. मी आता खरं तर निघालो होतो, पण पाचवडी इमारती समर्थ सोसायटीचा विषय असल्यामुळे सदस्यांची रात्री 12 वाजता भेट घेतल्यानंतर आयुक्तांशी संपर्क साधला असता सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर मग आयुक्तांच्या भेटीस आल्या नंतर की बाबा समर्थ सोसायटीच्या लोकांना दिलासा देण्याचं काम आपण आज सर्व चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आज अधिवेशनाचा मुद्दा आहे. नक्कीच हा विषय अधिवेशनामध्ये मांडण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत, कारण तिथे सर्वजण राहणारे हे गोरगरीब लोक आहेत. 65 म्हणजे 6,500च्या आसपास या 65 इमारतीमध्ये कुटुंब राहतात आणि मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न शासन महायुतीचं सरकार आहे. लोकांना दिलासा देण्याचं काम करणारं सरकार आहे आणि नक्कीच मला आशा आहे या लोकांना दिलासा देण्याचं काम हा सरकार करणार आहे. आम्ही सर्वही चर्चा केलेली आहे. आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आयुक्त याच्यावर विचारपूर्वक विचार करतील आणि मग तो निर्णय आम्हाला कळवतील. नाही, आश्वासन असं नाही, पण कुठल्या चांगल्या प्रकारे चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. सर्व नागरिक आमचे समर्थ सोसायटीचे सर्व सदस्य होते, आम्ही सर्व होते. चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे आणि मग आम्हाला ते सकारात्मक चर्चा झाली एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. पण या इमारती कशाही करून आपण सर्वांनी क्लस्टरमध्ये जावं अशी शासनाची इच्छा आहे. शासन पण यांच्या पाठीशी आहे आणि सर्वच पक्षाचे लोकही त्यांच्या पाठीशी आहेत. पण खरोखर शाळाही चालू आहेत. नंतर पावसाळा येतोय, पण या लोकांनी जी घरे घेतलेली आहेत ही अधिकृत म्हणून घेतलेली आहे. त्याच्यावर अनेक बँकांनी लोन दिलेली आहे, पण त्यांची फसवणूक झाली, त्यांना माहिती नव्हतं की बाबा आपली फसवणूक होणार आहे. ती कालांतराने त्यांच्या लक्षात आलं आणि मग शासनाने पण याच्यात उडी मारून की ह्या लोकांना कसंही करून यांचं विस्थापित होणार नाही, यांच्या इमारती कशा असतील. मग त्यांच्या इमारती सोसायटी झाली पाहिजे, कन्व्हेन्स झाली पाहिजे, प्लॅन पास झाली पाहिजे किंवा क्लस्टरच्या माध्यमातून यांच्या इमारती वाचल्या पाहिजेत, असं शासनही त्याच्यावर निर्णय घेत आहे. अनेक बैठका झाल्या, पण या लोकांना तुम्हाला एक सांगू इच्छितो, एक आमदार म्हणून कल्याण ग्रामीणचा, की यांना कुठल्याही प्रकारे विस्थापित होणार नाही अशी आम्ही दक्षता घेणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, शासन या लोकांच्या पाठीशी राहणार आहे आणि यांची घरं वाचवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यावर खरं तर आयुक्तांशी मगाशी ते पण चर्चा झाली, त्याच्यावर चौकशी केली जाईल. याच्यात नक्की जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.